नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पेणवाशी खारेपाड भागात उन्हाळी भातशेती प्रथमच यशस्वी। शेततलावाच्या जोरावर दयानंद पाटील यांची बहरली शेती। भात हे उष्णकटिबंधातील पीक असून त्यास उष्ण व दमट हवामानाची गरज असते। पीकवाढीच्या कालावधीतील सरासरी तापमान 24 ते 32 अंश सेंटीग्रेड पोषक असते। चांगले उत्पादन येण्यास हवेतील सरासरी आर्द्रता 65% लागते। या पिकास सरासरी 1000 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची आवश्यकता असते। पुरेसा पाऊस व सिंचनाची सोय उपलब्ध झाल्यास हे पीक सर्व प्रकारच्या जमिनीत घेतले जाते। परंतु या सर्व बाबींवर मात करत पेण तालुक्यातील बहिराम कोटक येथील दयानंद पाटील या तरुणाने स्वतःच्या शेततलावाच्या पाण्याच्या जोरावर उन्हाळी भातशेती प्रथमच यशस्वी करून येथील शेतकऱ्यांना बेरोजगारीवर मात कशी करायची हे दाखवून दिले। दयानंद यांनी यावर्षी प्रथमच दुबार शेती पिकवली आहे। पावसाळी शेतीपेक्षा उन्हाळी शेती बऱ्यापैकी सोपी आहे आणि चांगली येते। पावसाळी शेती करणे आताच्या काळात खूप कठीण आहे, कारण निसर्गाच्या अनियमित बदलामुळे जून जुलै महिन्यात पाऊस पडला तर खूप, नाहीतर शेतातील पिके करपून जातात, तरी पावसाचा पत्ता नसतो। त्यामुळे उन्हाळी शेती फायद्याची ठरते। खारेपाड भागातील जमीन चिकट असल्याने शेतातील पाणी काही काळ शेतात टिकून राहते। याचा फायदा घेत उन्हाळी शेती करण्याचे ठरवून ती योग्यरित्या पिकवून चांगल्या प्रकारे रोप तयार झाले आहे। उन्हाळ्यात भात पिकवणारे बहुतेक प्रदेश नापीक असतात। भात पिकाचे 3 हंगाम आहेत: खरीप, रब्बी आणि उन्हाळी पीक। तांदूळ हे उष्णकटिबंधीय आणि खरीप पीक आहे, ज्याला उष्णता, पाऊस आणि श्रम लागतात। त्याला उबदार हवामान आवश्यक असते। गेल्या वर्षी पावसाळी शेती झाल्यानंतर शेतात पडलेले भाताचे दाणे पुन्हा रोप बनून वर आले। मी त्या रोपांना दररोज पाणी घालायचो। ती रोपं मार्चपर्यंत चांगल्या प्रकारे पिकली व त्या रोपातून मला 10 किलो भात मिळाले। त्या दिवसापासून मी ठरवले की आपण उन्हाळी शेती करायची आणि ती मी करण्याचा प्रयत्न केला आणि जवळजवळ 60% मी यशस्वी झालो आहे, असे शेतकरी दयानंद पाटील यांनी सांगितले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी विनायक पाटील सह तृप्ती भोईर, पेण। यांना कसे काय शिंपले? मग शिंपला कुठं डायरेक्ट पाणी घेतलेलं शेतात लेवल केली ना ती लेवल केली। रोड टाकला का आपण याच्यात? हा, रोड टाकला 20 तारखेला रोड टाकला होती, केली चांगली। आपण पहिल्यांदाच डबल शेती इथं पिकवलेली आहात, त्याबाबत काय सांगाल? पावसाळी शेतीपेक्षा उन्हाळी शेती बऱ्यापैकी सोपी आहे आणि चांगली येईल असं मला वाटते। आणि मेहनत पण जरा कमी आहे, फक्त पाणी पाहिजे आणि मेहनत केली पाहिजे। ही आयडिया आपल्या डोक्यामध्ये कशा प्रकारे आली? गेल्या वर्षी आमच्या शेतात थोडं पाणी होतं आणि आपल्या अगोदरच्या पिकातलं थोडं उगवलेलं भात होतं, ते त्या पाण्यात लावून बघितलं। उत्तम प्रकारे ते न खत मारता चांगल्या प्रकारे, म्हणजे 100 चोरे जर आपण टाकले होते तर त्याला घमेलभर भात असं पिकलं होतं। त्याच्यामुळे माझी ऊर्जा वाढली आणि यंदा मी त्याचा प्रयत्न केला। या शेतीचं कशा पद्धतीने नियोजन केलं आपण? सुरुवातीला ट्रॅक्टरसाठी खूप मेहनत केली, ट्रॅक्टर आले नाही, मग मी हातानेच ते कुजळवून राब बनवले। 2 दिवसांनी रो टाकला आणि त्याचं पाणी देऊन नियोजन केला। किती दिवसांनी ही शेती आलेली आहे? ही 20 दिवसाची शेती झालेली आहे। एकूण आणखी किती दिवस जातील याला? हे क्षेत्र मला वाटते 1 एकरला थोडंसं कमी आहे आणि 8 दिवसाच्या आत लावणार आहोत। महिनाभरात शेती पूर्ण होते का? महिन्याच्या आसपास होते, 25 दिवसांनी टाकायलाच पाहिजे। नाही ते